यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये महायुतीला यश मिळालेलं आहे। विजयी उमेदवार मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील महायुतीला मोठं यश प्राप्त झालेलं आहे। निकाल हाती आलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये देखील महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता विजयी उमेदवार हे मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर आणि इतर भागांमध्ये देखील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महायुतीला अनेक ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत। वर्चस्व प्राप्त करण्यास महायुतीला यश मिळालेलं आहे आणि त्यामध्ये कोल्हापूरमध्ये आता महायुतीला चांगले यश मिळाल्यानंतर जे कोल्हापूरमधील विजयी उमेदवार आहेत ते आता मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे तर दुसरीकडे ताजमध्ये शिवसेना उमेदवारांची देखील बैठक होणार आहे, विचारमंथन होणार आहे आणि त्यासाठी आता कोल्हापूरमधून जे युतीचे उमेदवार आहेत ते मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व निकाल पाहायला मिळाला आणि ज्याचं मी वक्तव्य केलेलं होतं 1 महिन्यापूर्वीपासून। 10च्या 10 जागा, एक आमची राष्ट्रवादीची एक जागा पराभूत झाली, पण तिथं दुसरे जे अपक्ष शिवाजीराव पाटील निवडून आलेले तेही भाजपला समर्थन देत आहेत। त्यामुळे 10च्या 10 जागा कोल्हापूरकरांनी निवडून दिल्या। मी कोल्हापूरकरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांनी आमदारांना, इथल्या 10 आमदारांना घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावर आणि इथले असणारे खासदार लोकसभेचे धैर्यशील माने या दोघांच्यावर सोपवलेली होती। शिवाजी भाऊ, काल तुमच्यावरून राज्यामध्ये कळालं की शिवाजी भाऊ देवेंद्र फडणवीस किती जवळचे आहेत, काय सांगाल आपण? मी खूप नशीबवान आहेत, राज्यातले एवढे थोर नेते आणि एवढ्या मोठ्या नेत्यांच्या मध्ये आमच्या नावाची चर्चा होते, त्याच्यातच मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि तसं वातावरण आहे। एकनाथ शिंदे साहेबांचे पण माझे ठाणेकर आम्ही म्हणून आम्ही अतिशय चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीस आमचं दैवत आहे आणि त्यांनी माझ्याबद्दल चांगलाच विचार हमेशा केल्या, प्रत्येक करत राहतील। आणि दरम्यान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याजवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। पाहूयात। कोल्हापुरात महायुतीला सगळ्यात जास्त 10 पैकी 10 जागा मिळाल्या, 9 मिळाल्या, परंतु एक अपक्ष जरी असला तर तो भाजपचा सहयोगी सदस्य असलेला आहे। त्यामुळं 10 पैकी 10च म्हणता येईल। आपल्यावर आहे आमदार प्रकाश आबिटकर, काय सांगाल? आपल्या विजयाचं श्रेय कुणाला द्याल? विजयाचं श्रेय राधानगरी मतदारसंघातल्या जनतेला मी देईन। निश्चितपणानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारनं केलेलं काम, या मतदारसंघात अपेक्षित असणारं विकासाचं अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले सगळे प्रकल्प आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं झोकून देऊन आम्ही सगळ्यांनी केलेल्या कामाचे रिझल्ट्स या निवडणुकीमध्ये मिळाले आणि त्याचा परिणाम या मतदारसंघातल्या जनतेनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं मताधिक्य देऊन आम्हा सर्वांना सन्मानित केलं। कोल्हापुरात आलेले योगींचा परिणाम आपल्या भाजपच्या प्रचारावर झाला काय आणि हिंदुत्ववादी आपल्याकडे आले का, सगळे आकर्षित झाले का? नक्कीच याचा फायदा झाला, पण या दक्षिण विधानसभा असेल किंवा कोल्हापूरच्या सर्वच जनतेचं, जिल्ह्यातील आम्ही सर्वच महायुतीचे सर्व उमेदवार त्यांचा धन्यवाद मानतो, कारण त्यांनी जी आम्हाला साथ दिली आहे। कारण राज्याच्या तिन्ही नेत्यांवरती जो विश्वास दाखवला आणि त्यांच्याच माध्यमातून आम्ही जे काम केलं याचा नक्कीच परतफेड करण्याची जनतेने किंवा त्यांना जो एक आमच्याकडून अशा अपेक्षा आहेत विश्वासाच्या विकासाच्या माध्यमातून, तो नक्कीच पूर्ण करू आणि त्यांना आम्ही खूपच सगळे आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो।